सातपूर परिसराच्या आयटीआय सिग्नल जवळील नाईस संकुल येथे एक पुरातनकालीन मंदिर असून त्या ठिकाणी मंदिर काढून बारला परवानगी मिळावी अशी मागणी एक्साईज विभागाकडून करण्यात आल्याने नागरिकांसह साधू महंतांनी प्रशासनावर संताप व्यक्त केला। मंदिराला अतिक्रमित ठरवण्याचा घाट घातला असून बारसाठी मंदिर काढण्याची तयारी संबंधित विभागाने दर्शवली आहे। त्या ठिकाणच्या पुरातन हनुमान मंदिरात पूजा अर्चा देखभाल व व्यवस्थापन श्रीराम शक्तीपीठातर्फे नीती नियमाने केल्या जाते। या मंदिराला धर्मदायकाकडून पत्रही प्राप्त झालं आहे। मात्र या मंदिर परिसरात एक बार असून त्या बारला राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून परवानगी देण्यात आली आहे। जर मंदिर आले असेल तर बारला परवानगी कशी याबाबत नागरिकांमध्ये व भाविकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे। मंदिरांपासून 75 मीटरच्या आत बारला परवानगी देण्यात येत नाही असे भाविकांचे म्हणणे आहे। बारला परवानगी देण्यासाठी मंदिर अतिक्रमण ठेवण्यासाठी काही व्यक्तींकडून जोरदार हालचाली सुरू आहे। याबाबत महंतांनी प्रशासनाला धारेवर धरत आपला संताप व्यक्त केला। हे मंदिर काढून जर बारला परवानगी दिली तर भाविक भक्तांसह मोठे जनआंदोलन केले जाईल असा इशारा महंतांकडून देण्यात आला। यावेळी एक्साईज विभागाला लोकशास्त्र न्यूजने विचारणापूस केली असता त्यांनी सांगितले, आम्ही सर्व बाबी पाहून नियमात परवानगी दिली आहे। या संदर्भात महंत यांनी लोकशास्त्र न्यूजशी बोलताना अधिक माहिती दिली। महाराज काय सांगणार, या ठिकाणी एक हनुमानाचं मंदिर गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी पूजा अर्चा होते, काय सांगणार तुम्ही? सर्वांना जय श्रीराम। धर्माच्या कामात धाडी आले आम्हा, धन्य धन्य माझ्या परब्रह्म श्रीरामा। या नायाने आपण धर्माचं काम करत असताना गेल्या अनेक वर्षापासून नाईस संकुल जे आहे इथे काम करत आहे आणि नाईस संकुलमध्ये एक छोट्याशा प्रमाणामध्ये मंदिर होतं, पण देखभाल ते त्यांचे जे काही इथले व्यवस्थापक असतील, मॅनेजर असतील किंवा स्थानिक कर्मचारी असतील ते करत होते। परंतु कालांतराने असं झालं की आपल्याला माहिती की भक्तिभावामध्ये आपण ज्यावेळेस मार्गक्रमण करतो त्यावेळेस ऑटोमॅटिक आपली भावना ही सात्विक होती आणि असं होता होता काय झालं की त्यांना असं वाटतं कुठंतरी आपलं मंदिर झालं पाहिजे आणि त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये मूर्तीची स्थापना केली आणि हळूहळू त्याच्यामध्ये असा बदल घडत गेला की याचं कुठंतरी पालन व्यवस्थित झालं पाहिजे, पूजा अर्चा व्यवस्थित झाली पाहिजे, जे धार्मिक विधी असतात ते झाले पाहिजे, वार्षिक सण उत्सव साजरे झाले पाहिजे। या अनुषंगाने त्यांनी श्रीराम शक्तीपीठ संस्थान हे एक धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणीकृत संस्थान आहे आणि त्याचं रजिस्ट्रेशन आपण 2018 साली आपलं झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने ते आमच्यापर्यंत पोहोचले आणि त्यांनी सांगितलं की महाराज आम्हाला अशी व्यवस्था तुमच्या श्रीराम शक्तीपीठ संस्थांच्या माध्यमातून हवी आहे म्हणाला। मग आम्ही त्यांना होकार दिला आणि जे आपल्याला माहिती आहे की कायदेशीर बाबींची जी काही पूर्तता असते त्या पद्धतीने त्यांचा ठराव असेल, आमचा ठराव असेल आणि तो नंतर धर्मदाय आयुक्तांकडे स्थगितीची रीतसर आम्ही नोंदणी केलेली आहे आणि त्या पद्धतीने आम्ही 2020 पासून ते मंदिराचं व्यवस्थापन असेल, रोजची पूजा अर्चा असेल, धार्मिक सण असेल, उत्सव असेल, वार्षिक त्याचं आम्ही नियोजन हे मॅनेजमेंटचं काम जे आहे व्यवस्थापनाचं हे श्रीराम शक्तीपीठ संस्थांच्या माध्यमातून चालत असतं। आणि ह्या मंदिराच्या हातीच्या अंतरावरती या ठिकाणी वाईन शॉप आहे, ते जर उठलं नाही तर आपला पुढचा पवित्र काळ ॲक्च्युली असं आहे की कायद्याने काही रिस्ट्रिक्शन दिलेले आहे, काही मर्यादा लागून दिलेल्या आहेत आणि त्या मर्यादेमध्ये मंदिरापासून आपल्यालाही माहिती आहे की आपण श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरमध्ये राहत असतो की आता शासनाचं असं जे आहे की कमीत कमी 5 किलोमीटरपर्यंत कुठल्याही धार्मिक स्थळाच्या आजूबाजूला वाईन शॉप नको, बार नको किंवा जे मांस विक्री होते ते सुद्धा नको आहे। तर त्याच अनुषंगाने आमची एकच मागणी आहे की ह्या मंदिराच्या अवतीभोवती कुठल्याही पद्धतीचं मांस मच्छीचं दुकान नको किंवा बार पण नको, जेणेकरून या इथल्या धार्मिक भावना लोकांच्या दुखवतील आणि त्याच्यातून एक तेढ निर्माण होऊ नये। या अनुषंगाने आमची ती मागणी की ते त्वरित लवकरात लवकर बंद झालं पाहिजे आणि मंदिराची पवित्रता राखली गेली पाहिजे। आणि त्याच्या पुढचा पाऊल असा आहे की आम्ही आखाडा परिषदेशी बोललेलो आहे आणि आखाडा परिषदेच्या माध्यमातून या अनुषंगाने आपल्याला काय मोठ्यात आंदोलन असेल किंवा निवेदन देणं असेल किंवा जी काही पुढची पार्श्वभूमी आहे ती सगळी आमच्या स्वामीजींच्या माध्यमातून ठरवली जाईल। या संदर्भात आपल्याला एक्साईज कडून काही पत्र वगैरे आले का? नाही, एक्साईज कडनं MIDC ला पत्र गेलेलं आहे, नाईस संकुलला पत्र गेलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की चौकशी करून जी काही चौकशी असेल ती करून लवकरात लवकर आमच्यापर्यंत कळवावी आणि त्याच अनुषंगाने आम्ही आज राज्य उत्पादन शुल्काला पण आम्ही एक निवेदन देतोय की लवकरात लवकर जी कायदेशीर चौकशी करून त्वरित ते बार बंद करण्यात यावा। धन्यवाद। जय श्रीराम। लोकशास्त्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी नाशिक।